यावेळेला मी नालासोपारा पूर्व राजनगर या परिसरामध्ये उभा आहे। इथे पाहाल तर आता एक मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या माध्यमातून एसटीपी प्लांट म्हणजे अर्थात मलनिस्सारण केंद्राचं काम चालू आहे। कुठेतरी या कामाला जरी सुरुवात केलेली असेल तरी काही प्रशासनाकडे चुक्या झालेल्या आहेत। आता चुक्या आपण तुम्हाला ह्या लाईव्ह जागेवर दाखवणार आहेत। माझ्याबरोबर बोलायला सुशांत पवारजी आहेत। सुशांतजी, नेमकं काय घडलंय आजचं आणि काम चाललंय या कामासंदर्भात काय सांगाल? आपण पाहत असाल की हा 70 ते 80 फूट रस्ता आहे आणि ह्याच्या मधोमध त्या लोकांनी खड्डा करायला सुरुवात केलेली आहे। 80 फूट जवळजवळ रस्ता खणलेला आहे आणि 15 फूट तो खोल आहे। ह्यामध्ये ह्या लोकांनी प्रॉपर बॅरिगेटिंग केलेलं नाहीये। प्लास्टिकचे बॅरिगेट्स आणलेले आहेत आणि त्याला एक प्लास्टिकचा असं पेपर जॉईन केलेला आहे। रात्रीच्या वेळेला रिफ्लेक्टर लाईट्स नाहीयेत की वाहनांना कळेल की इथे खड्डा खणलेला आहे किंवा धोकादायक आहे। आज दुपारीच 2 लहान मुलं सायकल घेऊन डायरेक्ट आतमध्ये खड्ड्यात पडली। त्यांचं नशीब चांगलं होतं म्हणून ते वाचलेले आहेत। तर इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर जनतेच्या जीवाशी हे खेळ करतायत विकासाच्या नावाखाली किंवा सुधारणांच्या नावाखाली। हे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष का होत आहे? यांचे सिटी इंजिनियर झोपलेत का? यांना परवानगी देताना काही नॉर्म्स दिलेले नाहीयेत का? कारण आपण समोरच बघू शकता हे प्लास्टिकचे बॅरिगेट्स जर 15 फूट जर एखादा खड्डा मधोमध खणताय तर ह्यांना लोखंडी बॅरिगेट्स लावणं गरजेचं आहे। एक मिनिट थांबवतो सर, तुम्हाला ती मुलं तुम्ही आता म्हणालात जी पडलेली आहेत त्यांचं काय प्रतिक्रिया, म्हणजे काय तब्येत कशी, अर्थात त्यांना काय जखम वगैरे इजा वगैरे? त्यांना थोडंसं लागलं परंतु ते मातीवरच पडले आणि पब्लिक नेऊन त्यांना पटापट उचललं, त्यामुळे ते निघून गेले। त्यांचे वर्कर सुद्धा होते आणि हा फक्त सामान्य जनतेचा प्रश्न नाही, ते जे काम करणारे लोक आहेत त्यांची, यांनाही सुद्धा कोणते हेल्मेट्स नाही आहेत, हातात ग्लोव्ज नाही आहेत, जीवावरती उदार होऊन ते लोक काम करत आहेत आणि हे प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे महानगरपालिकेचा। आणि मला वाटते की असेच आपण नेहमीच बघत असतो की वसई विरारमध्ये कधी तारेला शॉक लागून लोक मरतात किंवा खड्ड्यात पडून लोक मरतात, इथेही 3-4 लोक मेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल असं मला वाटतंय। नक्कीच। कधीपासून साधारणतः ह्या कामाला सुरुवात झालेली आणि किती दिवसापासून ही अशी परिस्थिती इथे निर्माण झाली? आता 3 महिन्यापासून हे इथे असंच काम सुरू आहे, रेंगाळत काम चालू आहे। काम जलद गतीने सुरू होत नाहीये आणि त्यांना आपण विचारल्यानंतर ते सांगतात की नाही हम लोग म्हणजे रविवार शनिवार रविवार सुट्ट्या घेऊन या लोकांची कामं सुरू आहेत। युद्ध पातळीवरती अशी कामं केली पाहिजे। वाहतूक कोंडी झालेली आहे। तुम्ही बघाल तर फक्त 10 फुटाच्या रस्त्यामधून 2 गाड्या पास होत आहेत आणि हा रहदारीचा रोड आहे मेन, जो कॅपिटल मॉलला जोडणारा रस्ता आहे। मग इतका निष्काळजीपणा होत असताना महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासन यांना जाब का विचारत नाही? म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतरच आपण जागे होणार आहोत का? तर माझा हा या प्रशासनाला प्रश्न आहे। त्या संदर्भात मी उद्या पत्रव्यवहार सुद्धा करणार आहे। परंतु आपल्या माध्यमातून मी इथल्या जनतेलाही सांगू इच्छितो की अशा ज्या काही गैरसोयी होतात त्याच्यावरती आपण आवाज उचलला पाहिजे। आपण जर गप्प बसलो तर ह्या लोकांचं फावतं आणि त्या अशा चुका आपल्या जीवावरती बेतणार आहेत। धन्यवाद सर, आपण आपल्याला वेळ दिलात आणि आमच्याशी बातचीत केली। अर्थात हे होते परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशांत पवारजी, यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे। पण आपण जर हे परिसर पाहाल तर या परिसरामध्ये खरोखर जो 80 फूटचा रोड आहे त्या रोडच्या मधोमध या एसटीपी प्लांटचं म्हणजे अर्थात जे काम चालू आहे ते जास्त जोरात प्रमाणातही आहे आणि काम झालंही पाहिजे। पण ज्या प्रशासनाच्या चुक्या आहेत ह्या चुक्या वारंवार दर्शवण्यात येतात। अशा बऱ्याच ठिकाणी अशा बऱ्याच वसई विरार शहरामध्ये अशा ठिकाणी कामं चालू आहेत। पण तुम्ही खरोखर जर या वस्तू परिस्थिती पाहाल तर कुठल्याच प्रकारचं बॅरिकेटर लावलेलं नाहीये। प्रशासनाकडनं सेफ्टी मार्फत कुठलीच परियोजना केलेल्या आहेत आणि अर्थात ज्या रात्रीच्या वेळी एखाद्या दुर्घटना घडतील असं चिन्ह इथे निर्माण झालेलं आहे। कुठच्याच प्रकारचा रेडियम असेल किंवा रिफ्लेक्टर असेल अशी कुठलीच परिस्थिती इथे निर्माण होताना दिसत नाहीये। खरोखर या सगळ्या विषयावर प्रशासनाचं नेमकं काय नियोजन असेल हे पाहण्यासारखं ठरणार आहे। कॅमेरामॅन रवीसह मी निलेश माडिक, नालासोपारा।